तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी चाललोय बोरिवलीला, कारण पनवेलमध्ये आहे तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही व्हिडिओ बघितलात। तर आज मी बोरिवलीला चाललोय। आता काहीतरी बघूयात संध्याकाळचे बघा, आता आहे ना 4 वाजले 4 आणि आता आम्ही इकडून निघणार आहोत। म्हणजे ओला गाडी बुकिंग केले, तर त्या गाडीने आम्ही जाणार आहोत। ताई वगैरे आहे, ताई भाऊजी आणि 2 पोरं आहेत। तर आज आम्ही असं चाललोय बोरिवलीला, थोडे दिवस तिकडे राहणार आहे। तर आजचा प्रवास मित्रांनो कसा होता हे शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा। इकडे सर्वांची निघायची तयारी चालू आहे, तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। आणि मित्रांनो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर आता आम्ही निघतो, आमची तयारी इकडे चालू आहे, तुम्हाला दाखवतो। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे बघा, भाऊजी काहीतरी घेत आहेत आपल्याला। तर मित्रांनो, हे बघा, जे गाडी आपण बुकिंग केले ती गाडी खाली आलेली आहे, पण आम्ही अजून खाली गेलो नाही। तर आता निघतोय, गाडी तर आली आहे। चला तर मग आपण आता निघूयात। हे बघा, हे गेले पुढे। चले भैया चल, हे माझ्याजवळ आहे बॅग। चला चला, निघा निघा लवकर, हे बॅगा बिगा घ्या। तर हे बघा, हे चालले लिफ्ट मध्ये आणि आम्ही जाऊ चालत। चला आता आम्ही चाललो चालत। तर मित्रांनो, हे बघा, ही आपली रिक्षा आहे, तर इकडे ठेवूनच चाललोय। रिक्षा काही नेत नाही, आता ओला बुकिंग केले तिकडून जाणार आहे। तर ही आपली गाडी इथं आहे, तरी शेवटची जरा नजर मारतोय आणि जातोय। रिक्षा नाही घेत, चल तिकडे गाडी आली आपली। चला 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 जाऊया। कुठं आहे, गेला की काय? गेला की काय? 0 हा 30 गाडी आहे, तिकडे थांबवला नाही। त्याच्यावर नंबर नाही आहे काय? नंबर नाही त्याच्यावर कॉलिंगला। तो कॉल पण नाही करत तो। तशी काय मोठी गावालाच चालली आहेत। आणली बोलवून मग तर मित्रांनो, गाडी आली इकडे आणि बॅगा वगैरे आम्ही भरून घेतल्यात। अजून एक बॅग भरायची आहे, पाठीमागे ठेवतोय बॅग, म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम नको आम्हाला बसायला, म्हणून ही बॅग वगैरे मागेच ठेवले। चला तर मग आता निघतोय आपण। तू मामाच्या सोबत पुढे जा, तू मामाच्या सोबत पुढे जा, तिकडून जा ना। चला ये, चला चलो मी। रिटर्न आना भी है क्या? नहीं, बाय, चल बाय बाय। चला चला चला। हो हो, दरवाजा लागलाय नाही बाजूला। बाय बाय का बाय। OTP सांगा। कितना बजे का ट्रेन है आपका? ट्रेन नहीं, अभी बोरिवली में जाने का डायरेक्ट। अच्छा, 9005 OTP 9000। चल बाय बाय। 900 बोरिवली वेस्ट से ईस्ट ईस्ट करा। बाय। जा। खिड़की बंद कर दी। खिड़की बंद कर। खिड़की बंद कर।
हवा यायला पाहिजे जरा. बत्ती कर. बंद करा. पूरा खोल दिया क्या उसने? वरती कर पूर्ण. करा तुम्ही वरती पुरी पूर्ण बंद कर. गरमी आहे आता जरा बघ मस्त बघत बघत चल आता जरा पाऊस. बघत बघत चल आता सर. तर मित्रांनो पनवेलमधून आता आपण निघालो बाहेर आलो JNPT रोडला. तुम्ही बघू शकता JNPTचा रोड आहे. एकदम भारी रोड आहे. एकदम सरळ रस्ता आहे बघा. काही रस्ता खराब वगैरे नाही. आणि समोर बघा एकदम डोंगर हिरवगार दिसतंय. आणि इकडून आम्ही आलो ह्या साईडला राहतो. आणि आता आपण जाणार आहोत हे बघा मुंबई कुलाबा या साईडला अटल सेतू आहे. तर मित्रांनो ह्या अटल सेतूचा आपला हा प्रवास आहे. आणि पहिल्यांदाच प्रवास करतो या अटल सेतूवरून. तर आपल्याला आज अटल सेतू सुद्धा बघायला मिळणार आहे. फक्त ऐकलं होतं, आज प्रत्यक्षात त्याच्यावरून प्रवास करतोय. तर मित्रांनो आजचा प्रवास आपला चालू झालेला आहे पनवेल ते बोरिवली. तर मित्रांनो बघतोय मागासपासून आपला प्रवास तर चालू झालाय. आणि रस्ता एकदम बघा कसा एकदम खुला, अजिबात इकडे काही ट्रॅफिक वगैरे नाही. एकदम खाली खाली रोड आहे. तर एकदम मस्त म्हणजे आपण कमी वेळात पुढे जाणार आहोत बोरिवलीला या साईडने. कारण त्या दुसऱ्या रोडने गेलो असतं तर तिकडे ट्रॅफिक परत रस्ता खराब तर वेळ लागला असता मित्रांनो. आणि हे बघा इकडे समोर टोल आहे, टोल नाका. तर इथे आपण थांबणार आहोत. बघूया तिथे काय टोल वगैरे किती आहे ते. तर मित्रांनो आता आपण इथे टोल घ्यायला थांबलोय. इकडे पैसे दिले आपण आणि बघूयात आता इथे टोलचे पैसे वगैरे किती आहेत. तर झालं आपल्या टोल वगैरे दिले. आता निघतोय पुढे जायला. तर मित्रांनो हे बघा ही टोल आपण भरला आहे. तर याच्यावरती ना 250 रुपये टोल आहे. बघा टोल जास्तच आहे. बरोबर आहे, टोल जास्त असणं ते हे पण आहे कारण रोड पण तसाच आहे. एकदम आपला वेळ वाचतोय याच्यामुळे. आणि मित्रांनो आता आपण अटल सेतूने प्रवास करतोय. समोर आपल्याला जे बिल्डिंग दिसत आहेत ती मुंबई आहे, मायानगरी मुंबई. तर हे बघा आणि हे इकडे हा समोर जो डोंगर दिसतोय तो एलिफंटाचा आहे, जिथे आपण चर्चगेट वरून बोटीने प्रवास करतो ना म्हणजे येतो. तर ते हे हा समोरचा जो डोंगर आहे ते एलिफंटाचा आहे. तर हे बघा आपण मायानगरी मुंबईच्या एकदम जवळ आहोत. तर मित्रांनो मगासपासून आम्ही प्रवास करतोय तर एकदम काही वाटलं नाही. एकदम मस्त सुसाट आलो. एकदम काहीच प्रॉब्लेम नाही, ट्रॅफिक नाही, काय नाही. एकदम मस्त वाटलं इकडे प्रवास करायला. रस्ता पण एकदम भारी आहे. तर बघा एकदम मस्त दिसतोय समोर बिल्डिंग आहे, ढग वगैरे बघा कसलं भारी वाटतंय. वातावरण एकदम एकच नंबर. आणि खूप कमी वेळात आम्ही इथे आता पोहोचलोय. जवळपास वडालाच्या जवळ आलो आम्ही काहीतरी. तर हे ते बघा बोर्ड आहे काहीतरी, बघूयात आपण. वडाला, कुलाबा आणि मुंबई फोर्ट. तर आता आपण वडाला साईडला जाणार आहोत कारण मग वडाल्यावरून BKC बांद्रा करून पुढे आपण बोरिवलीमध्ये जाऊ. तर मित्रांनो हे बघा मायानगरी मुंबई आपल्या समोर. आणि अटल सेतूवरून प्रवास एकदम भारी वाटला. एकदम मस्त वाटतं इकडून प्रवास करायला. खूप कमी वेळात आपण इकडे पोहोचलोय. एक नंबर रस्ता या वडाला कुलाबा मंत्रालय. तर आता आपण वडाला साईडला चाललोय. वातावरण बघा मित्रांनो कसलं भारी वाटतंय. आणि समोर मुंबई. तर मित्रांनो आता मला असं कुलाबा आपला. तर मित्रांनो आपण आता खाली आलोय, ब्रिजवरून खाली चाललोय वडालामध्ये. अटल सेतूचा प्रवास आता आपला संपलेला आहे जवळजवळ. आणि आपण आता बघा ह्या मुंबईवरून येणाऱ्या रोडला जॉईन झालोय. तर आता आपण आलेलो आहे वडाला. तर हे बघा उंच उंच बिल्डिंग. मुंबईमध्ये आलो मित्रांनो. फक्त ह्या ब्रिजबद्दल मी ऐकलं होतं अटल सेतू अटल सेतू. तर आज प्रत्यक्षात त्याच्यावरून प्रवास केलाय. एक नंबर भारी वाटला प्रवास करताना. तर बघूयात आता आपला प्रवास आजचा मित्रांनो. इथे तर बघा खूप कमी वेळात म्हणजे जवळजवळ 25 ते 30 मिनिटात आम्ही ते आलोय पनवेलवरून वडाल्याला.
25-30 मिनिटात खूप कमी वेळ लागला, खूप वेळ वाचलेला आहे आपला इकडून यायला. तर मित्रांनो, जर तुम्हाला कमी वेळामध्ये मुंबईमध्ये यायचं असेल तर अटल सेतूने प्रवास करा. फक्त एकच की इकडे टोल जास्त आहे आणि साहजिकच आहे की टोल जास्त असणारच, कारण आपला खूप वेळ वाचतोय. रस्तासुद्धा एकदम चांगला आहे. त्याने मित्रांनो हे बघा, डायरेक्ट पनवेलवरून इथे वडाळ्याला आल्यानंतर सिग्नल लागला आहे आपल्याला. इथे सिग्नलवरती थांबलो आहे, म्हणजे डायरेक्ट पनवेलवरून इथे वडाळ्याला येईपर्यंत कुठेही सिग्नल नाही, एकदम नॉनस्टॉप इथपर्यंत आलो आम्ही. आणि आता हे बघा सिग्नल इकडून सुटलं आहे आणि पुढचा प्रवास चालू झाला आहे आपला. चला तर मग आपण मित्रांनो पुढचा प्रवास करूया. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे बघा, मुंबईचा विमान जर कोणाला आउट ऑफ इंडिया जायचं असेल तर त्याच्यासाठी सोय केलेली आहे. ते एक नंबर भारी वाटलं बघून, सगळंच बघायला भेटलं आज. चला तर पुढचा प्रवास करूयात आपण मित्रांनो. तर मित्रांनो, आता आम्ही आलो बोरिवलीला, जिथे आपल्याला जायचं आहे त्या एरियामध्ये आलोय. खूप दिवसानंतर आज बोरिवलीचं दर्शन घडतंय. खूप दिवसानंतर म्हणजे काही महिन्यानंतरच, आय थिंक काहीतरी मार्च की एप्रिलला मी लास्ट टाइम इकडे येऊन गेलो. एप्रिलला येऊन गेलो. त्याच्यानंतर आज आलो पुन्हा इकडे. खरं तर माझं इकडे यायचं नक्की नव्हतं, दुपारपर्यंत काहीच नक्की नव्हतं. जेव्हा हे लोक निघाले तेव्हाच मी पण अचानक निघालो, म्हणजे ताईंना वगैरे पण माहिती नव्हतं की मी इकडे येणार आहे. ते अचानक निघालो आणि आलो. तर खूप मस्त असा प्रवास झाला आहे आतापर्यंत. आणि आता आम्ही 2च मिनिटामध्ये उतरणार आहोत. तर मित्रांनो, फायनली ते पोहोचलो आहे आम्ही. आपली गाडी थांबले आणि आता आम्ही उतरतो इथून. बोरिवलीमध्ये आलो आणि हे बघा 1469 रुपये झालेत आपला इथपर्यंत. आणि आता उतरतोय. डिक्की जोरात बंद करा. जोरात टाका खाली. गेली बंद. चला तर मित्रांनो, आलो आता घरी आणि ताई दरवाजा उघडतो. आणि हे बघा, आपण 4:10ला निघालेलो आणि 6:10ला इथे पोचलोय. बरोबर आपल्याला 2 तास लागले मित्रांनो. खरं तर तिकडून लवकर आलो, पण इकडे पुढे जरा ट्रॅफिक होता, त्याच्यामुळे थोडं लेट झालं इकडे यायला. तर आता चला घरामध्ये जाऊयात. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही घरी पोचलोय. तर आत्ताचा प्रवास तुम्ही बघितलात. अटल सेतूवरून आम्ही आलो आणि आम्हाला घरी यायला बरोबर 2 तास लागले. 4:10ला निघालेलो आणि 6:10ला आम्ही इथे पोचलो घरी. तर मित्रांनो, आजचा जो प्रवास होता तुम्हाला कसा वाटला, ही आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा. आणि जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आणि मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.